नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण घरामध्ये आलेल्या मुंबईतील मंडळीसह गावातील डोंगरावरती फिरायला जातोय। गावातील निसर्गरम्य डोंगरावरती काय काय पाहायला मिळतं, तिथे कसा आमचा व्लॉग पूर्ण तयार होतो तो तुम्ही पाहतच राहा। मित्रांनो, बघताय तुम्ही ते माझ्याबरोबर आलेले सगळेजण आहेत। ते कोण कोण आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच, पण त्यांच्यासोबत आपण त्या आता डोंगरावर जाणार आहोत। डोंगरावर काय काय पाहायला मिळतंय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच। चौकशी आहे मामी बोलले आमत नाही। तिकडे कुठे चालला तू? तिकडे वरती जायचंय। उंचावर जातोय मित्रांनो आम्ही। मित्रांनो, तुम्ही बघू शकता चढ खूप आहे आणि या चढानं आम्ही चढतोय वरती। एक मस्त मजा वाटते। पावसाळ्याचे दिवस आहेत, हिरवळ आहे सगळीकडे आणि ज्याप्रमाणे ट्रेकिंगला आपण चढत असतो त्याप्रमाणे डोंगरावरती आम्ही सगळे चढतोय। हा तो खालचा व्ह्यू आहे मित्रांनो, ज्या रस्त्याने आम्ही वरती आलोय तो व्ह्यू आहे। इथून आम्ही आता मध्यापर्यंत आलोय या डोंगराच्या। अजून अर्धा डोंगर वरती चढायचा आहे। हाव लागले किती तुम्ही बघत असाल आवाज। मित्रांनो, तिकडे तुम्ही पाहताय ती याच गावातील वाडीतील जी जनावरं आहेत, बैल गाई, या चरण्यासाठी इथे आलेले आहेत। अजून आपल्याला पुढे कितीतरी पाहायला मिळतील, आपण नंतर बघूच। मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आलो आहोत ते ठिकाण आता जवळजवळ जमिनीपासून म्हणजे मुख्य रस्ता आहे तिथपासून, तो जो दिसतोय तो मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यापासून जवळजवळ 150 ते 200 फूट उंचावरती आहोत। अजून आपल्याला 30 ते 40 फूट उंचावर जायचं आहे। हा तो व्ह्यू आहे, इथून तुम्ही तो व्ह्यू बघू शकता। खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे। पाऊस पण आज खूप पडत होता, जरा शांत झाला आता। मित्रांनो, फायनली आपण 150 ते 200 फूट उंच चढून वरती आलेलो आहोत आणि आता आपण एका ह्या डोंगराच्या वरती एक पठार आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोच। तत्पूर्वी माझ्याबरोबर आलेली जी सगळी मंडळी आहे ती दाखवतो नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर तो आपल्याला वरचं टोक दिसतं, त्या टोकावरती आपल्याला जायचं आहे। अजून इथून जवळजवळ 40 ते 50 फूट वरती आपल्याला चढाई करायची आहे। सुंदर असा व्लॉग होणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुढे आपण कंटिन्यू पाहत राहतोय। मित्रांनो, ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणाहून पश्चिमेच्या दिशेला असणारा हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर असा हा निसर्गरम्य व्ह्यू। वारं पण खूप छान आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणाच्या पूर्वेचा हा व्ह्यू आहे। अजून 40-50 फूट चढाई आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर अजून आपल्याला वरचे व्ह्यू, वरून दिसणारे व्ह्यू पाहायला मिळतील।
सावकाश अरे वरती. हेल्प मी. मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी मगाशी आपण उभे होतो, जे पठार होतं, तिथून आपण 40 ते 50 फूट उंचावरती चढाई करून आलेलो आहोत. आणि तिथून आता मी चारी बाजूंचा व्ह्यू, म्हणजे चारी बाजूंनी निसर्ग कसा दिसतो त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. बघा तुम्ही, कोकणात पावसाळा सुरू झाल्यानंतर धरती माता हिरवा शालू पांघरून घेते आणि त्याच हिरव्या शालूचं दृश्य तुम्ही पाहताय. खूप नयनरम्य आणि खूप सुखद असं निसर्गाचं हे रूप आहे. मी ज्या ठिकाणी आता मित्रांनो उभा आहे त्याच ठिकाणाहून दक्षिण दिशेला असलेला हा व्ह्यू आहे. पुढे तुम्हाला 360 रोटेशनमध्ये फिरून तुम्हाला सगळा हा व्ह्यू दाखवतो. हे मित्रांनो खैराचं झाड आहे. याला कोणता डोंगर बोलतात? ही सर्व मुंबईतून आलेली मंडळी माझ्यासोबत आली. तुम्ही पाहू शकता हा अपोजिट साईडचा म्हणजे उत्तर दिशेचा व्ह्यू आहे. अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. घाम सुटला रे देवा. घाम न सुटला मग आम्हाला दिसत नाही तुम्ही लोक. जाऊ शकता मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही गवतामध्ये रानटी फुलं आली आहेत. खूप छान वाटत आहेत. सफेद जांभळ्या रंगाची ही फुलं आहेत. तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप मस्त आहेत. खूप सुंदर फुलं आहेत ती. मित्रांनो आता माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपला ओंकार असणारच आहे. येणाऱ्या प्रत्येक व्लॉगमध्ये ओंकार आपल्याला दिसेलच. पण आता आजच्या शूटसाठी आणि माझ्यासोबत खास आलेत मुंबईवरून आलेली मंडळी, त्यांची ओळख करून देतो ह्या व्लॉगच्या माध्यमातून. मित्रांनो ही आहे माझी बहीण सिद्धी आणि हा आत्तेचा मुलगा. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओमध्ये खट्याळ ओंकार पाहिला असेल त्याचा हा मोठा भाऊ. तो आज मुंबईवरून सकाळी एक श्राद्धासाठी आलेला आहे. तर त्याचं नाव मनोज आणि ती सिद्धी. त्याचप्रमाणे हा आमचा गोलू तुम्ही पाहत असाल, याचं नाव आहे सोहम. आणि अजून एक माझ्यासोबत आलेला प्रफुल लाजरा मुलगा, तो खाली जातोय पळाला. तुम्हाला माझं फेस ओळख नको. आणि हा नेहमीप्रमाणेचा आपला ओंकार. मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो आम्ही आता वरून उतरून मध्यंतरी डोंगराच्या आलो आहोत. आता दुसरीकडे आम्ही फिरायला जाणार आहोत. आजचा शूट म्हणजे आज आम्ही फिरायसाठीच डोंगरावर आलो आहोत. त्याचा एक म्हटलं तो व्ह्यू सगळा तुमच्यापर्यंत पोहोचू, हाच उद्देश होता. मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या डोंगरावरती आलो आहोत. त्याही डोंगरावर मौज मजेसाठी चाललेलो आहोत. तुम्हाला त्या डोंगराचा व्ह्यू दाखवतो. छोटी डोंगरी आहे, टेकडी जिला आपण म्हणतो. त्या टेकडीवर आम्ही जाणार आहोत. तिथून तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायला मिळेल. काय काय पाहायला मिळतं आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहालच पुढे. मित्रांनो
तो मगाशी जिथून पळाला म्हणजे तो बाहेर आला होता, उतरत होता, तर तो आहे प्रफुल्ल. अरे मोबाईल तू लावशील ना. सोहम, दमलास का? सेकंड मध्ये भेटतो ना चर्चगेटला. गणपती आहे मित्रांनो तो आमचा. त्याची बॉडी तुम्ही बघू शकता, गणपती बाप्पा सारखीच आहे. त्याच्या पुढे जा आणि बघ. मित्रांनो फायनली आपण दुसऱ्या टेकडीवरती चढून आलेलो आहोत. अंदाजे 700 ते 800 फूट उंचावरती टेकडी आहे. याही टेकडीवरती आम्ही सगळेजण, तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे ते 5 जण आहेत. तर तेही माझ्यासोबत व्लॉग शूटिंगसाठी आलेत, मजा करायसाठी आलेत. पुढे आपण इथे अजून कशी कशी मजा करता येते किंवा अजून काय काय पाहायला मिळतं आहे ते पाहू. वाजले 5 असं वाटतं किती वाजतात. बघा ना मित्रांनो जरा थकलेलेच आहेत सर्व. या प्रत्येक दगडीवर एक एक जण आता आम्ही बसणार आहोत थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता तो ओमकार मोबाईलवरती फोटोशूट करतोय. इथे खाली काय रे? इथे आपल्याला खाली जायचं आहे. अरे थांब. मित्रांनो आम्ही आता तिथेच असलेल्या पर्यामध्ये जातोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आजूबाजूला गुरं चरत आहेत, गायी आहेत. तिथेच वाटा येणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता तो तिथे छोटासा पर्याय आहे. तिथे आम्ही सगळे आता पाणी प्यायला, हातपाय धुवायला जातोय. पर्यामधलं खळखळणारं पाणी स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे मित्रांनो हे. यासाठीच मित्रांनो आम्ही निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीच आम्ही 6 जण फिरायला आलो होतो आणि तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्लॉगच्या मार्फत आम्ही शूट केलं आहे. मी असा उभा आहे त्या शूट करू. अरे मध्ये दणकी कुठून आली? माझी चप्पल चांगली आहे. हा काढ पण चांगला. काय नाही ही चप्पल काय कुठली घेतला नाही साधी. काढून नको, काढून नको. काय साधी मग आमची बघ. मित्रांनो तो सोहम पडलाय तिथे. हे लागलं का रे बाळा? मित्रांनो सोहम पडला होता तिथे पाण्यामध्ये पाय घसरून. तुम्ही पाहू शकता त्याला पाठी भिजलाय, तो पाण्यात पडलाय. हे सोहम लागलंय का तुला? बरं आहे ना? तुम्ही पाहू शकता इथे जो निमुळता भाग आहे या भागावरून पाय सरकतोय. मी अचानक आयला. अरे मध्ये काय शूट ती जागा बुळबुळीत झाली आहे शैवाळ धरून.
त्यामुळे तिथे पाय सरकतोय, त्याच्यातूनच तो सोहम पडलाय. अशा ठिकाणी आपण गेलो तर मित्रांनो थोडं सावधगिरी बाळगूनच तिथे जायचं. धक्क्यामध्ये पाय ठेवला. पकडले. अरे हा पण पडला. अरे मी आता शूट करतोय. आला पाठवून. ए लागला काय रे तुझं? हे आता भिजल्या दुपटी मारायच्यात. अरे काय आलं पाठी फिर.